यवतमाळ येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ येथील शिवस चेस अकॅडमी तर्फे स्वर्गीय श्री सिद्धकारंजी रुग्ण कारंजी कुचेरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित दुसरी एकदिवसीय ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली. संदीप भवन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. या स्पर्धेचे आयोजन टुर्नामेंट डायरेक्टर शीला विलास कुचेरिया आणि हर्षिता विलास कुचेरिया यांनी केले. मुख्य निर्णायक म्हणून IA दीपक चव्हाण यांनी काम पाहिले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किशोर दादा, इरफान मल्लस, डॉक्टर शीतल काबरा, अधिवक्ता श्रद्धा भडके आणि विलास सिद्धकारंजी कुचेरिया उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 35,000 रुपयांच्या रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यात मोठी चुरसही पाहावयाला मिळाली. मुख्य गटातील विजेत्यांना या स्पर्धेत चिराग बैसने यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यावेळी खेळाडूंमध्ये मोठी चुरस पाहावयाला मिळाली. प्रथम क्रमांक चिराग राकेश बैन यांना 7,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक अनिल प्रसाद यांना 5,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तर तृतीय क्रमांक सयाम विश्वेश यांना 3,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील बुद्धिबळ प्रतिभेला वाव देण्यासाठी शिवस चेस अकॅडमीने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.